नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कोबीची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी आम्ही कोबी चिरून घेतलेला आहे. तर कोबीची भाजी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल. एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक. त्यानंतर कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. काळं तिखट घेतलेलं आहे. घरगुती कांदा लसूण मसाला आहे हा. त्यानंतर हळद थोडीशी. त्यानंतर फोडणीसाठी तेल, मोहरी आणि जिरे घेतलेत. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा साखर घेतलेली आहे मी आणि मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे. तुम्ही ह्याऐवजी हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजवून घेतली तरीही चालेल. तर इथे कोबीची भाजी करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. तर आता ती गरम झाली. तर आता आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये. तर इथे मी तेल टाकलेलं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी जिरे टाकलेले आहे. आता मोहरी जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आपल्याला. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. त्यानंतर टोमॅटो चिरून घेतला होता तोही टाकायचा आहे आपल्याला ह्यामध्ये. आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेलावरती. तर आता कांदा आणि टोमॅटो आपण छान असं परतून घेतलाय. आता त्यामध्ये ही मुगाची डाळ टाकायची आपल्याला. तर ही मी अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती. तर आता मुगाची डाळ आपण छान अशी परतून घेतली. आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि याला छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. आता याला छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे आपल्याला थोडंसं. त्यानंतर साखर टाकायची थोडी. आता हे छान परतून घेतले आपण. आता ह्यावरती हा चिरून घेतलेला कोबी टाकायचा आहे आणि याला छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि ह्यावर असं झाकण लावून ठेवायचं आहे. ह्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. आपल्याला वाफेवरती कोबी हा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपली 10 मिनिटे झाली आहेत. आपण कोबी असा बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे. तर उघडून बघूयात आपण. तर हे बघा, आपली कोबीची छान अशी भाजी तयार झालेली आहे. कोबी छान असा शिजलेला आहे आपला आणि मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. वाफेवरच शिजवलेली आहे भाजी. तर आपली कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. वरतून तर इथे कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. तरी बघा, आपली कोबीची छान अशी भाजी तयार आहे. तर इथे आपली कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे बघा किती छान दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते. तुम्ही अशी एकदा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा आणि माझी कोबीची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.